विद्यार्थी मित्रांनो, पुढील संख्येचा प्रकार आहे बघा त्रिकोणी संख्या. काय आहे बघा, जो काही पुढचा प्रकार आहे तो काय आहे बघा, 7वा त्रिकोणी संख्या. तर विद्यार्थी मित्रांनो, आता त्रिकोणी संख्या कुणाला म्हणायचं की ज्या संख्यांची काय करतो रे आपण मांडणी करतो, आणि जेव्हा त्याची मांडणी करतो तेव्हा काय होतो रे, त्रिकोण तयार होतो. म्हणून अशा संख्यांना आपण काय म्हणायचे, त्रिकोणी संख्या म्हणायचे. लक्षात आलं का? ज्या संख्यांना बघा त्रिकोणी संख्या, ज्या संख्यांना त्रिकोणी स्वरूपात मांडता येते अशा संख्यांना त्रिकोणी संख्या म्हणतात. काय म्हणतात बघा, त्रिकोणी संख्या म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आता बघा जे काही आपण उदाहरण पाहिलं, आता त्रिकोणी संख्या म्हणजेच काय बघा, मी काय घेतलं बघा, पहिल्या ओळीमध्ये म्हणजे मी घेतला इथे एक टिपका, त्यासोबतच मी काय घेतले रे, खाली 2 टिपके घेतले. दुसऱ्या ओळीमध्ये 2 टिपके घेतले. तर आपल्याला काय दिसतो रे, इथे त्रिकोण तयार झालेला दिसतो. काय झालेला दिसतोय बघा, इथे आपल्याला काय दिसतोय रे, हा त्रिकोण तयार झालेला दिसतोय. म्हणजेच 1 2 3 मी काय केले, ह्या ज्या 3 संख्यांची अशी मांडणी केली की त्यामुळे काय झालं रे, त्रिकोण तयार झाला. लक्षात आलं का? म्हणून 3 ही काय आहे रे, त्रिकोणी संख्या आहे. लक्षात आलं का? त्यानंतर त्यासोबतच मी काय केलं रे बघा, पहिल्या ओळीमध्ये 1 टिपका घेतला, दुसऱ्या ओळीमध्ये 2 घेतले, आणि तिसऱ्या ओळीमध्ये मी काय घेतले रे, 3 टिपके घेतले. आतासुद्धा तुम्हाला काय दिसते बघा रे, जेव्हा मी हे सगळे टिपके जोडले तेव्हा काय झालं रे, मला त्रिकोण तयार झालेला दिसला. म्हणजेच काय, किती टिपके आहेत बघा, 1 2 3 4 5 6, म्हणजेच 6 टिपक्यांनी काय झालं रे, आपला त्रिकोण तयारच झाला. म्हणून 6 हा अंक त्रिकोणी संख्या आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जर त्रिकोणी संख्या आपल्याला काढायची असतील तर त्यासाठी एक सूत्र आहे. तर काय आहे बघा, लगतच्या 2 संख्यांचा गुणाकार भागिले 2. लक्षात आलं का? म्हणजे 2 लगतच्या नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराची तुम्ही काय करू शकता, निमपट करू शकता. बघा, जे काही त्रिकोणी संख्या बरोबर काय आहे बघा, लगतच्या 2 संख्यांचा गुणाकार भागिले 2. निमपट म्हणजेच काय रे, निम्मे. लक्षात आलं का? त्यासोबतच अजून एक जी काही पद्धत आहे, म्हणजेच काय, जो काही आकृतिबंध आहे तो कसा तयार होतो. तर बघा, मी काय केलं, पहिला जो काही टिपका घेतला तो काय घेतला रे, 1. लक्षात आलं का? 1 मध्ये मी काय केले रे, 2 टप्के मिळवले. काय मिळवले, 2 टिपके मिळवले. तर मला काय भेटलं, 1 + 2 बरोबर काय झाले रे, 3. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यानंतर मी काय घेतले बघा, 1 + 2 + 3. पहिल्या ओळीमध्ये 1 टिपका, दुसऱ्या ओळीमध्ये 2 टिपके, तिसऱ्या ओळीमध्ये 3 टिपके घेतले असता ह्यांची बेरीज काय झाली रे, 3 + 2 5, 5 + 1 6. म्हणजेच पहिली त्रिकोणी संख्या, म्हणजे त्रिकोण कशा तयार झाला, तर 3 टिपक्यांनी काय झाला रे, त्रिकोण तयार झाला. त्यासोबतच 6 टिपक्यांनी, म्हणजे 6 ज्या अंकांनी काय झालं रे, जर आपण त्या टिपके काढले तर काय झाले रे, तो त्रिकोण तयार झाला. म्हणजेच काय, आता बघा, 1 + 2 + 3 + 4. आता काय होईल रे, म्हणजेच हे 6 आहेत, ह्या सगळ्यांची बेरीज काय येते रे, 6. 6 मध्ये जर मी 4 मिळवलं तर काय झाले रे, 10. चला विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे ही 10 संख्या आहे, ह्याने काय होतो रे, त्रिकोण तयार होतो का बघूया, एकदा पडताळा करूया. तर बघा, पहिल्या ओळीमध्ये मी घेतला 1 टिपका, दुसऱ्या ओळीमध्ये घेतले 2, तिसऱ्या ओळीमध्ये घेतले 3, आणि चौथ्या ओळीमध्ये मी काय घेतले रे, 4 टिपके घेतले. किती घेतले, 4 टिपके घेतले. आता हे सर्व टिपके मी जोडले असता, बघा हे सर्व टिपके मी काय केले असते, जोडले असता मला काय दिसतो रे, हा त्रिकोण तयार झालेला दिसतो. म्हणजेच ज्या काही तुम्ही काय करताय, 1 पासूनच्या ज्या काही संख्या घेतात, आता 4 नंतर तुम्हाला काय करायचे रे, +5 करायचे. काय करायचे, +5. नैसर्गिक ज्या काही संख्या आहेत त्यामध्ये काय करायचे, पुढची संख्या मिळवत जाल तेव्हा तुम्हाला काय होते रे, त्रिकोणी संख्या मिळवून येतील. बघा, आता मी काय केलं रे, 1 + 2 + 3 + 4 + 5. म्हणजेच काय घेतलं बघा, ह्या सगळ्यांची बेरीज येते 10. 10 मध्ये 5 मिळवले तर काय आले रे, 15. काय आले बघा, 15.
तर मी काय घेतलं बघा, इथे मी त्रिकोण जर मला काढायचं असेल तर पहिल्या ओळीमध्ये 1 टिपका, दुसऱ्या ओळीमध्ये 2, तिसऱ्या ओळीमध्ये 3, चौथ्या ओळीमध्ये 1 2 3 4 आणि 5व्या ओळीमध्ये मला किती हवे आहेत तरी 5. जर मी हे टिपके काय केली जोडले असता मला काय दिसतोय रे, हा त्रिकोण तयार झालेला दिसतोय. आणि ह्या मांडणीमध्ये त्रिकोणाच्या तिन्ही बाजू आहेत, ह्या तिन्ही बाजूंची लांबी काय असते रे, समान असते. हे विसरायचं नाही. काय सांगितलं बघा, त्रिकोणाच्या ही जी काही मांडणी आहे, या मांडणीत त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची लांबी समान असते. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? म्हणजेच जे काही त्रिकोणी संख्या आहेत ती होती 1 पासून सुरुवात, 1 नंतर आहे 3 6 10 15, 15मध्ये 6 मिळवले तर काय होते रे, पुढची त्रिकोणी संख्या तुम्हाला मिळवून येते. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यानंतर आता बघा, जी काही पुढच्या संख्येचा जो काही प्रकार आहे तो काय आहे बघा, चौरस संख्या. काय आहे बघा, चौरस संख्या. तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी सोपा संख्येचा जो काही अगदी सोपा प्रकार आहे, पण आपल्याला जे काही नाव आहे ह्या नावावरूनच कळते की संख्यांची आपल्याला काय करायची, अशी मांडणी करायची की त्यामुळे काय होतो रे, चौरस तयार होतो. लक्षात आलं का? पण अगदी साधं सोपं जर म्हणायला गेलं, आपल्याला वर्ग माहिती आहे, हा वर्ग जो आहे हीच काय असते रे, चौरस संख्या असते. लक्षात आलं का? पूर्ण वर्ग संख्या आहे तिलाच आपण काय म्हणतो रे, चौरस संख्या असे म्हणतो. आता बघा, ज्या संख्या आहेत ह्या काय करतात तरी चौरसाकार मांडणीत दाखवता येतात, म्हणून यांना काय म्हणायचं, चौरस संख्या असे म्हणायचे. लक्षात आलं का? बघा, म्हणजे काय, 2चा वर्ग काय घेतलं बघा, उदाहरणार्थ मी काय घेतला, 2चा वर्ग काय येतो रे, 4. आता मला काय करायचे बघा, मी 4 टिपके असे मांडले की मला काय झाला रे, हा चौरस तयार झालेला दिसला. काय झाले बघा, मला हा चौरस तयार झालेला दिसला. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? म्हणजे जेव्हा मी काय केलं रे, हा जो काही चौरस आहे हा काय घेतला रे, जेव्हा मी एखाद्या संख्येचा वर्ग घेतला तेव्हा मला काय घेतला रे, चौरस मिळून आला. त्यासोबतच मी काय घेतला रे, पुढील अंक घेतला. काय घेतला बघा, मी घेतला 3चा वर्ग. काय घेतला बघा, 3चा वर्ग काय तो रे, 9. तर मी काय केलं बघा, संख्यांची मांडणी केली. म्हणजेच काय केलं बघा, माझ्याकडे आहेत हे 1 2 3 4 5 6 7 8 9 टिपके. ह्या 9 टिपके जर मी जोडले तर मला काय दिसतोय रे, हा चौरस तयार झालेला दिसतोय. लक्षात आलं का? हा काय झाला रे, हा चौरस तयार झालेला दिसतोय. लक्षात आलं का? म्हणजेच काय, जे काही पूर्ण वर्ग संख्या आहे ह्या पूर्ण वर्ग संख्येलाच आपण काय म्हणायचं, चौरस संख्या असे म्हणायचे. लक्षात आलं का? त्यानंतर मी काय घेतलं, 4चा वर्ग घेतला. काय घेतला बघा, 4चा वर्ग घेतला. 4चा वर्ग काय तो रे, 16. तर बघा, इकडे काय करूया, त्याची मांडणी करूया. तर बघा, 4चा जो काही वर्ग 16 आहे त्यानुसार मी काय घेतलं बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. लक्षात आलं का? म्हणजेच काय झाला, हा चौरस तयार झालेला आपल्याला दिसला. लक्षात आलं का? तर चौरस संख्या म्हणजेच काय, पूर्ण वर्ग संख्या. काय आहे बघा, पूर्ण वर्ग संख्या. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काय केले, जे काही संख्येचे संपूर्ण प्रकार पाहिलेले आहेत. काय आहेत बघा, संख्यांचे प्रकार. भाग 1 मध्ये आपण नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या, समसंख्या आणि विषम संख्या पाहिलेल्या आहेत. हा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर एकदा मराठी चॅनेलवालीला नक्की भेटा. त्यानंतर जो काही भाग 2 आहे, भाग 2 मध्ये मूळ संख्या, संयुक्त संख्या, जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या, त्यासोबतच आता आपण काय केलं रे, त्रिकोणी संख्या आणि चौरस संख्या पाहिलेल्या आहेत. आता हे सगळे प्रकार तुम्ही काय करा रे, एकदा वहीमध्ये नीट लिहून काढा. आणि जो काही आजचा होमवर्क आहे की ह्यामध्ये 1 ते 100पर्यंत ज्या काही जोडमूळ संख्या आहेत, हे ते मी 4 दिलेल्या आहेत, त्यापैकी अजूनच ज्या काही 4 जोड्या आहेत ह्या तुम्ही कमेंट करा. त्यानंतर जी काही 15 ही काय आहे रे, त्रिकोणी संख्या आहे. 15च्या पुढची त्रिकोणी संख्या कोणती हे कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अंकाच्या स्थानिक किमती आणि तुलना ह्याबद्दल शिकणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि मराठी लेक्चरवालीला सबस्क्राईब करायला विसरू नका.